तुम्हाला काय वाटतं, सचोटी आणि फसवणूक या दोघांच्या लढाईत नेहमी कोण जिंकतं? आज आपण एका प्रामाणिक गाढवाच्या गोष्टीतून नेमकं याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ही गोष्ट खूप साधी आहे, पण तिचा अर्थ खूप मोठा आहे. चला तर मग या गोष्टीतूनच याचा शोध घेऊया. हे एक वाक्य, खरं तर हेच ह्या कथेचं सगळं सार आहे. हे फक्त एक वचन नाहीये, यातून दिसतंय ते शेतकरी आणि त्याच्या गाढवामधलं एक अतूट नातं. त्यांचं नातं केवळ कामाचं नाहीये, तर ते आहे विश्वासाचं, सचोटीच्या एका पक्क्या पायावर उभं. तर गोष्ट सुरू होते एका शांत खेड्यात. डोळ्यासमोर आणा एक शांत खेडं, जिथे आपल्या गोष्टीचे दोन मुख्य पात्र, एक शेतकरी आणि त्याचं गाढव, अगदी प्रामाणिकपणे आपलं आयुष्य जगत आहेत. आता बघा त्यांचं जग कसं आहे ते. हा एक साधा शेतकरी आहे, पण त्याची खरी दौलत सोनं चांदी नाहीये, तर त्याचा प्रामाणिकपणा आहे. आणि त्याचा सोबती आहे हे निष्ठावंत गाढव. इतकं निष्ठावंत की जणू ते त्याच्या मालकाच्या सचोटीचं प्रतिबिंबच आहे. त्यांच्या नात्याचा धागा विश्वासाने इतका घट्ट विणलाय की तो तोडणं जवळजवळ अशक्य आहे. पण प्रत्येक शांत गोष्टीत कुठेतरी एक वळण येतच, नाही का? ह्या शांत जगात आता एक संघर्षाची ठिणगी पडणार आहे. कारण आता एंट्री होतीये आपल्या गोष्टीच्या खलनायकाची, ज्याच्या मनात प्रामाणिकपणासाठी काहीही जागा नाही, फक्त धूर्तपणा भरलेला आहे. म्हणजे बघा, इथे दोन विचारसरणींची थेट टक्कर आहे. एका बाजूला आहे गाढवाचा विश्वास आणि त्याची निष्ठा, आणि दुसऱ्या बाजूला आहे कोल्ह्याचा लोभ आणि त्याचा कपटीपणा. आणि कोल्ह्याला प्रामाणिकपणाचा इतका राग का येतो? कारण सरळ मार्गी माणसं त्याच्या तिरकस चालींना बळी पडत नाहीत, आणि हेच त्याला खुपतं. मग कोल्हा आपला डाव टाकतो. तो गाढवाला पैशाचं आमिष दाखवतो. पण गाढवाचं उत्तर ऐका, किती साधं पण किती जबरदस्त आहे. त्याच्यासाठी पैसा, संपत्ती या सगळ्यापेक्षा मालकाचा विश्वास, तोच खरा खजिना आहे. म्हणजे पहिली टेस्ट तर गाढव पास झालं, लोभाची मात्रा काही चालली नाही. पण कोल्हा इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. उलट आता तो अजून खतरनाक डावपेच आखणार आहे. आता कोल्ह्याला एक गोष्ट कळलीये की फक्त लोभाचं आमिष दाखवून काम होणार नाही. म्हणून आता तो खेळतोय एक नवीन खेळ, भीतीचा आणि शंकेचा. तो एक असं जाळं विणतोय ज्यात गाढव अडकण्याची शक्यता जास्त आहे. आणि हा बघा त्याचा डाव, किती हुशारीने तो थेट नात्याच्या मुळावर घाव घालतोय. तो कामाबद्दल बोलत नाहीये, तो बोलतोय प्रेमाबद्दल, काळजीबद्दल. तो गाढवाच्या मनात एक किडा सोडतोय. तू आजारी पडल्यावर पण तुझा मालक तुला सांभाळेल का? पण गाढवाचं उत्तर ऐकून कोल्हाही चक्रावला असेल, कारण ते उत्तर नाहीये, ते एक तत्वज्ञान आहे. किती मोठी गोष्ट आहे बघा. खरी नाती शंकेवर नाही, विश्वासावर चालतात. गाढवाला हे जितकं कळलंय तितकं त्या धूर्त कोल्ह्याला नाही. जेव्हा बुद्धीने काम होत नाही, तेव्हा कपटी लोक ताकदीचा वापर करतात. मग सुरू होतो खरा खेळ. आधी जंगलात आग लागल्याची खोटी बोंब, मग भीती दाखवायला येतो लांडगा, आणि मग सर्वात खालची पातळी, थेट शेतकऱ्याला इजा पोहोचवण्याची धमकी. विचार करा, गाढवावर किती प्रचंड प्रेशर असेल. आत्ता तर परिस्थिती हाताबाहेर गेलीये. फसवणूक, भीती, धमक्या सगळं काही शिगेला पोचले. असं वाटतंय की आता सगळं संपणार. पण म्हणतात ना, जेव्हा रात्र सर्वात काळी होते तेव्हाच पहाट जवळ असते. आणि इथेही तसंच काहीसं होतं. आणि त्याच क्षणी एकच गर्जना, दहाड. अख्खं जंगल शांत होतं. कारण हा आवाज असतो जंगलाच्या राजाचा, सिंहाचा. आणि त्याच्या येण्याने सगळं चित्रच बदलून जातं. तो फक्त एक प्राणी नाहीये, तो आहे न्याय, तो आहे व्यवस्था. त्याच्या एका एंट्रीने कोल्हा आणि लांडग्याचा सगळा प्लॅन फ्लॉप होतो. आणि सिंहाचा प्रश्न बघा, किती थेट आणि सडेतोड आहे. तो स्पष्ट करतो की हा फक्त एका गाढवाला फसवण्याचा प्रश्न नाहीये, तर हा जंगलाच्या कायद्याचा, सत्तेच्या गैरवापराचा प्रश्न आहे. म्हणजे सिंह इथे न्याय करायला आलाय. आणि मग निकाल लागतो. सगळं खोटं उघडं पडतं. कोल्हा आणि लांडग्याची बोलती बंद होते. शेतकऱ्याला आपल्या गाढवाचा अभिमान वाटतो. आणि सर्वात महत्त्वाचं, एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध होते, शेवटी विजय सत्याचाच होतो. गोष्ट तर इथे संपली, पण खरं तर इथूनच तिचा अर्थ समजून घ्यायला सुरुवात होते. या साध्या गोष्टीतून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं? ही गोष्ट आपल्याला प्रामाणिकपणाचा मार्ग दाखवते. आणि हा मार्ग सोपा नाहीये, फुलांचा तर नाहीच नाही. पहिल्यांदा मोह तुमच्या समोर येतो, त्याला जिंकावं लागतं. मग येते भीती, तिच्यावर मात करावी लागते. आणि जेव्हा तुम्ही या दोन्ही परीक्षा पास करता, तेव्हा तुम्हाला जे मिळतं ते पैशापेक्षा खूप मोठं असतं. ते असतं खरं संरक्षण आणि खरा आदर. आणि हेच या कथेचं अंतिम सार आहे.
प्रामाणिकपणा फक्त एक चांगली गोष्ट नाहीये, तर ती एक ढाल आहे, एक संरक्षण कवच आहे. गाढवाची सचोटीच कोल्ह्याच्या सगळ्या चालींपेक्षा जास्त ताकदवान ठरली. तिने त्याला फक्त वाचवलं नाही, तर सन्मानही मिळवून दिला. आणि यापेक्षा मौल्यवान काय असू शकतं? ही गोष्ट तर आपल्याला सांगते की विजय सत्याचाच होतो, पण ती आपल्यासाठी एक प्रश्न सोडून जाते. आपल्या रोजच्या आयुष्यात जिथे अनेकदा सोपे आणि अवघड मार्ग समोर येतात, तिथे आपण कोणता मार्ग निवडतो? या कथेचं उत्तर तर हो आहे, पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात या प्रश्नाचं उत्तर काय असेल, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.